हाय हॅलो फ्रेंड्स, हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर म्हटलं चला आज पहिला व्हिडिओ आहे तर सुरुवात ही देवपूजेपासूनच करावी. पण माझ्या आधी माझा मुलगाच म्हटला की मम्मा मी आज देव धुतो, मला पण देवपूजा करायची आहे. त्यामुळे मग मी त्याला म्हटलं चल ठीक आहे कर तू पण. त्याला थोडेसे देव धुवायला लावले, नंतर मी धुतले, गंध वगैरे देवांना लावून घेतला. तर तो पण मध्ये मध्ये करत होता. म्हटलं चल, तर तो मला म्हटला की मम्मा मला पण थोडा गंध लाव, म्हणून तो मध्ये आला. गंध लावल्यानंतर देवपूजा केली व दिवा अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली. तर चला म्हटलं आज थोड्याशा शाबू आणि बटाट्याच्या पापड्या बनवाव्यात. त्यामुळे पापड्या बनवायला घेतल्या, शाबू आणि बटाटा मिक्स करून. बटाटा आणि शाबूच्या पापड्या ह्या खूप छान होतात आणि घरातच वाळतात, त्या उन्हात टाकण्याची काही गरज नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला, माझ्या गॅलरीत ऊन पण येत नाही आहे, त्यामुळे म्हटलं चला घरातच फॅनच्या हवेला आपण पापड्या सुकवूया. त्यामुळे मग ह्या पापड्या फॅनच्या हवेला पण सुकतात, उन्हात टाकण्याची गरज नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला आधी गोल करून घेतले बटाट्याच्या पापड्या करण्यासाठी आणि नंतर एक एक करून टाकल्या. मग घरातच मी फॅनच्या हवेला ह्या पापड्या सुकवल्या. त्यावेळेस माझा मुलगा पण मध्ये मध्ये करत होता. म्हटला की मम्मा मला पण करायच्या आहेत पापड्या. पण म्हटलं चला जाऊ द्या, तो खाईल. मध्ये मध्ये खात होता पापड्या, त्याला आवडतात खूप. मग त्यांच्या मुलांसाठीच मी केलेले आहेत. चला सर्व पापड्या करून झाल्या. तर मग म्हटलं आता चला, माझ्याकडे एक एक्स्ट्राचा कपडा होता जो की मी 1 पीस शिवून ठेवलेला उरलेला होता. तर चला म्हटलं माझ्या मुलीसाठी एक प्लाझो पॅन्ट शिवावी. तर मग मी प्लाझो शिवायला घेतली. आज सर्वात आधी पूर्ण व्यवस्थित करून घेतलं अस्तर वगैरे. नंतर त्याची मार्किंग केली. आधी थोडंसं गोळा झालं होतं, ते थोडंसं हातानेच प्रेस करून घेतलं आणि त्यानंतर प्लाझो कटिंग करायला घेतली. तर कटिंगचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे कटिंग स्टिचिंगचा, तो नक्की बघा, तुम्हाला आवडेल. हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. चला तर मग झाली प्लाझो शिवून. हे बघा नक्की कशी दिसते, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. चलो बाय बाय.